मम्मीने मला कधीपासून काम सांगितलं होतं, हे माझ्या आजीबाबांचे फोटो आहे, ते नवीन करून आण, छोट्या साईजमध्ये करून आण, हे खूप जुने झालेले. सर्वपित्री अमावस्या पण येते, एकदा श्राद्ध झालं, सर्वपित्री अमावस्यापर्यंत तरी कर म्हटली. तर मम्मी म्हणतो मी करतो. तर मम्मी म्हणे तू आजीबाबांचेच करत नाही, माझे कधी करशील? हो ना, कधीची सांगते कधी करशील, कधीची म्हणते तू त्यांचेच केले नाही तर माझं काय करशील बाबा, माझ्यासमोरच काय ते करून दे. त्यापेक्षा मम्मी मी तुझं ना एक काम करेल, एक टॅब लावेल, टॅबवर तुझे फोटो स्लाइड शो चालत राहतील. कसं करशील? हार पण AI जनरेटेड लावून देईल मी. अरे बापरे, मला तर मस्त वाटेल मग. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळ सकाळी एक कॉल आला आजच्या इव्हेंटसाठी आणि त्या कॉलनी मी आता उठलो आहे. आज संध्याकाळी माझा एक इव्हेंट बुक झालेला आहे बर्थडे पार्टीचा. तर मी आता लवकर उठतो आणि काय तयारी करावं लागेल, काय आहे आजच्या दिवसभराचा टास्किंग सर्व बघतो. चला सुरू करूयात आजच्या दिवसभराचा पहिला ब्लॉग. कमरे में घुसता जैसे हाथी, टेबल बैठा तो फिर गांधी, करते मोटा 4 शो का होते दंगे, चलती लाठी, हमने हार से सीखा और सीखों से जीत बना दी. सोना था हराम तभी तो किस्मत हो रही चांदी चांदी. आई मीन एक दिन रहता दिल्ली, दूजे दिन मैं बैठा बाली पंगा. तर बेसिकली माझं काय रुटीन असतं, एक छोट्याशा, तुम्ही तर बघायलाच पुढे, आणि एक छोट्याशा ह्याच्यात मी तुम्हाला कळतो की मी एक VFX पेंट आर्टिस्ट आहे. सोबत मी वर्क फ्रॉम होम पण करतो. त्याच्यामुळे मी स्विगी क्लाउड किचनसुद्धा मी आत्ता रिसेंटली सुरू केलेलं आहे आणि त्याला खूप छान मला रिस्पॉन्स मिळतो आहे. माझ्या पप्पांचा एक इव्हेंट मॅनेजमेंटचा बिझनेस आहे. पप्पांची हेल्थ कंडिशन काही दिवसांपूर्वी खराब असल्यामुळे आता तो मी हँडओव्हर केलेला आहे. तर आता बघूयात, म्हणजे असं माझं हे 2-3 बिझनेसचं आणि प्लस जॉबचं असं रुटीन आहे. ते मी कसं हँडल करतो, काय काय नवीन टास्क चालतात बघा. तर मी आता ऑफिसचं पण काय टास्किंग आहे दिवसभराचं बघून घेतो. इथे मी स्विगी माझं क्लाउड किचन चालू केलेलं आहे. अजून मला स्विगीवरचं काल कसा रिस्पॉन्स होता, काय रेटिंग्स, काय कंप्लेंट्स आहे ते मला डेली मी मॉर्निंगला चेक करून घेतो. अजून मी 11 वाजताचा टाईम ठेवलेला आहे. तो ॲक्च्युली आमच्या सिटीसाठी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंतचाच टाईम आहे. तर इथे मी रेटिंग आणि कंप्लेंट्स चेक करून घेतो. त्यानंतर ऑफिसमधलं काय टास्किंग आहे, आज दिवसभरात काय करायचं आहे ते सर्व चेक करून घेतो. त्यामुळे माझं असं टाईम मॅनेजमेंट मी लावून घेत असतो की मला आज दिवसभरात कसं करायचं आहे. हा मी सेपरेट फोन ठेवलेला आहे फक्त स्विगी क्लाउड किचनसाठी. याच्यावरतीच ऑर्डर्स येतात, याच्यावरती सर्व मला कळत असतं की आज काय करायचं आहे. आणि माझी फॅमिली पण हँडल करते. ॲक्च्युली मी माझ्या मम्मीसाठी हे क्लाउड किचन स्टार्ट केलेलं आहे, पण मम्मीचं जोपर्यंत रुटीन लागत नाही तोपर्यंत मी मम्मीला हेल्प करणार आहे. मैं आया टिका खड़ा जमा, हिला सकता नहीं है कोई, हम हराम करके नींदे इनकी मनमानी से सोए. अरमान है लेनी और जमीन ना की अरमानी है बोई, और जैसे हम करते बाबे ऐसा या करता नहीं है कोई. क्योंकि हा आमचा एक छोटा फॅमिली मेंबर आहे कासव. याला गुड मॉर्निंग करतो आणि आता याला मी फिरायसाठी सोडतो घरामध्ये. त्याचं नाव आम्ही ससा ठेवलेलं आहे, कारण तो कासवासारखा चालतच नाही, तो जोरात पळतो. आता तो फिरेल त्याचा. स्विगी क्लाउड किचनची आमची ही जागा आहे आणि एक हा प्लॅटफॉर्म आहे. आता मी सर्व क्लीन करून घेतो. इकडचा पार्ट क्लीन झालेला आहे. आता हे सर्व मी रिफिल करून घेतो. आता थोड्या वेळात मी बाहेर जाऊन काय काय सामान कमी दिवसभरात सर्व रिफिल करूपर्यंत बॉक्स बनवून घेतो. हे असे बॉक्स येत असतात, असं हे पूर्ण घ्यायचं पप्पा एवढं सोबत. हे असे एवढे पिझ्झा बॉक्सेस बघितले का मला तो गेमच आठवतो. ते ॲडमध्ये येतो ना, पिझ्झा बनवायचा, पिझ्झा कस्टमर सेल करायचा, पैसे घ्यायचे, नवीन मशीन घ्यायचं, तो गेमच आठवतो एवढे बॉक्सेस बघितल्यावरती. मम्मीने मला कधीपासून काम सांगितलं होतं, हे माझ्या आजीबाबांचे फोटो आहे, ते नवीन करून आण, छोट्या साईजमध्ये करून आण, हे खूप जुने झालेले. सर्वपित्री अमावस्या पण येते, एकदा श्राद्ध झालं, सर्वपित्री अमावस्यापर्यंत तरी कर म्हटली. तर मम्मी म्हणतो मी करतो. तर मम्मी म्हणे तू आजीबाबांचेच करत नाही, माझे कधी करशील? हो ना, कधीची सांगते कधी करशील, कधीची म्हणते तू त्यांचेच केले नाही तर माझं काय करशील बाबा, माझ्यासमोरच काय ते करून दे. त्यापेक्षा मम्मी मी तुझं ना एक काम करेल, एक टॅब लावेल, टॅबवर तुझे फोटो स्लाइड शो चालत राहतील. कसं करशील? हार पण AI जनरेटेड लावून देईल मी. अरे बापरे, मला तर मस्त वाटेल मग.
हार पण चेंज होत राहतील फोटो प्रमाणे, ते पण AI जनरेटेड करू आपण. नाही का तुझ्या समोर कसं करणार आता त्या गोष्टी? मला तरी चांगलं वाटेल का त्या गोष्टी करायला? तर मला काही सामान कलेक्ट करायचं होतं, त्यामुळे मी निघालो आणि पाऊस चालू झाला आहे. मला पावसातच जावं लागतं आहे. मला माहिती नाही, मी घरून निघताना पाऊस सुरू नव्हता, पण आता मला पाऊस लागला आणि काही सामान. मी जस्ट घरात आलो आणि ऑफिसचं काम करणारच. आता मला एक कॉल आलेला होता ऑफिसच्या कामाचा. तेवढ्यात घरी आल्या मला सर्वात पहिले मम्मीनी प्रश्न विचारला, काय मम्मी जेवायला काय करू राहू? हा का आणि गरगरकेवाला प्रश्न आहे, याला उत्तर मिळणारच नाही आपल्याला. रोजचा 2 प्रश्न सकाळी आणि संध्याकाळी, जेवायला काय बनवू, जेवायला काय बनवू. याच्यावरचं उत्तर एकच आहे, काही बनव. एकदम बेस्ट सोल्युशन. ॲक्च्युली मी जॉब काय करतो हा प्रश्न पडला असेल, तर मी जॉब असा करतो की मी VFX पेंट आर्टिस्ट आहे. मी मूवीजमधले जे वायर रिमूव्हल्स वगैरे असतात किंवा अनवॉन्टेड गोष्टी असतात त्या रिमूव्ह करायच्या असतात मूवीजमधल्या, ॲडव्हर्टाईजमधल्या, तर ते मी VFX पेंटने मी ते करतो. हा माझा प्रोजेक्ट बेस. तुम्ही म्हणाल की तू याला एवढा टाईम का मिळतो, तर माझा हा प्रोजेक्ट बेस्ड जॉब आहे. कंपनीकडे प्रोजेक्ट आले का मग मी त्याच्यावरती काम करतो आणि मग बाकी टायमात फ्री टाईमात तर आपलं चालूच असतं स्विगी क्लाउड वगैरे वगैरे वगैरे. तर माझे बरेचसे प्रोजेक्ट लाईव्ह पण आहे, असा TV वरती ॲडव्हर्टाईजमेंट चालतात किंवा मूवीजमध्ये पण आहेत बऱ्याचपैकी. मी अशा पद्धतीने जॉब करतो. जॉबचं काम करत असताना आता मी हे झूममध्ये ठेवलेलं आहे. मी जॉबचं जे काम करतो ते मला कॉन्फिडेन्शियल असतं. मी NDA साईन केलेला असतो, आम्हाला NDA साईन करावा लागतो, त्याच्यामुळे मला काही गोष्टी दाखवता नाही येत. पण जर याच्याबद्दल गायडन्स हवं असेल किंवा स्विगी क्लाउड किचनबद्दलची काहीतरी कोणाला असं वाटत असेल किंवा आम्हाला पण माहिती द्या, आम्हाला पण काहीतरी साईड बाय साईड बिझनेस स्टार्ट करायचा आहे, एकदम बेस्ट बिझनेस आहे स्विगी क्लाउड किचन. पण एक कोणाचं तरी मदत घेऊन किंवा कोणाची तरी हेल्प घेऊन जर केला तर तो खूप छान होईल. तसं मी तुम्हाला माझीच हेल्पने मी तुम्हाला गाईड करेल, खूप कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये कसा आपण हा स्टार्ट करू शकतो बिझनेस, कसं त्याला रन करू शकतो आणि छान चालतं. डेली मला बऱ्यापैकी ऑर्डर्स पडतात आणि सॅटर्डे संडे तर मोस्टलीच खूप जास्त ऑर्डर पडतात आणि त्या टायमात तर मी इथून पण फ्री असतो. पण मला असा प्रॉब्लेम येतो की सॅटर्डे संडेला जास्त इव्हेंट्स असतात. आता तर पितृपक्ष असल्यामुळे बरेच कमी इव्हेंट्स आहे. पण चलो तर गाईज, आज आपली पहिली ऑर्डर आलेली आहे, मी ती एक्सेप्ट करतो. क्रिस्पी कॉर्न पिझ्झा 7 इंच कन्फर्म हो ना दे दादा, दादा होर की र झालं कन्फर्म. माझं काम आवरलं आहे आता, म्हणजे झालेलं तर नाही आहे, पण मी जस्ट काम उठलो कारण आता वाजले 2:30 आणि मला एका इव्हेंटसाठी जायचं आहे. तर तो संध्याकाळचा आहे पण मी लवकर करणार आहे. एरियामध्ये एक प्रोग्राम आहे, मला तिथे पण जावं लागणार आहे आणि आता मी पहिले अगोदर जातो आणि इव्हेंटचं काम कंप्लीट करून घेतो. ऑफिसच्या कामातून मी जरा पॉज घेतलेला आहे आणि आपण आता भेटू डायरेक्ट इव्हेंटच्या ठिकाणी. इव्हेंटच्या लोकेशनला पोचलेलो आहे. आता आम्ही प्रोग्रामचं डेकोरेशन स्टार्ट करायला सुरू करतो आहे. माझ्यासोबत आले पप्पा. आता आम्ही प्रोग्रामचं डेकोरेशन स्टार्ट करतो आणि तुम्हाला फायनल आउटपुट दाखवतो. तर अशा पद्धतीने आपलं हे इथले डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे. हे बलून डेकोरेशन, मोस्टली मी बलून डेकोरेशन करत असतो, पण आपल्या इव्हेंट्समध्ये फायर शो वगैरे पण असतात, त्यामुळे मी तुम्हाला याचा फायनल लुक देतोच आणि असे माझे इव्हेंट सुरू असतात. Feelings, it's like I can't walk on the ceiling. Oh yeah, got me dreaming, dreaming in colors I never. हॅलो फ्रेंड्स, आत्ता मी आलो आहे घरी. इव्हेंट कंप्लीट झाला. कसं झालं डेकोरेशन मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यानंतर मी
आमच्या एरियामध्ये एक फंक्शन होतं, ते फंक्शनला पण जाऊन आलो, जस्ट घरी आलो, फ्रेश झालो, आता थोडासा रेस्ट करतो. मला नेक्स्ट परत अजून एक ऑर्डर आलेली, आता काय बघून घेतो. आता आहे व्हेज पनीर पिझ्झा आणि पेरी पेरी फ्राईज आहे, ही कन्फर्म केली. आणि अजून अजून एक ऑर्डर आलेली आहेत, आता ती पण ऑर्डर बघावं लागेल. हे आमचे मित्र हे खूप बिझी जातात, आता लग्न झाल्यामुळे खूप बिझी होऊन गेलेले ते आता बऱ्याच दिवसानंतर भेटायला आले. ते तुझं लग्न झालं तुला पण कॉल भेटा असं आहे का? आमच्या शेटला आम्ही घेऊन चाललो आता बाहेर. आमचे शेट काय लग्न झाल्यापासून बाहेर फिरत नाही, त्यांना म्हटलं चला शेट बाहेरची दुनिया दाखवतो शेट. ते शेट लग्न झाल्यापासून पहिल्यांदा निघाले असतील ना बाहेर तुम्ही? बाहेरचं आकाश पहिल्यांदा बघितलं ना सर तुम्ही? हा ना, बदलून गेले इतक्या दिवसात. हा मग आता काय बैल असतो. क्या क्या कहना क्या चाह रहे हैं भाई आप? तोपर्यंत वाह काय मस्त सीन मिळाला बॅकग्राऊंड. तर आजच्या दिवसाचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. आपण उद्या परत भेटूयात.